भावांनो आणि मैत्रिणींनो, जसं की मी आता इथे स्टँडअप कॉमेडी ताईने सांगितलं की मी स्टँडअप कॉमेडी, तर असं काही नाही आहे. जस्ट आपण थोडेसे नॉर्मल आपल्या कन्व्हर्सेशन करू दैनंदिन जीवनातल्या. ठीक आहे? अरे हाव म्हणा ना यार प्लीज. तर सुरुवात करतो बालपणापासून. आपण सर्वांनी आपल्या आपल्या काही ना काही कारनामे केले आहे. कोणी छोटे मोठे केले, जीव घेण्या सोबती केले आहे. तर मी माझा एक छोटासा किस्सा सांगतो. म्हणजे तसे तर खूप काही केले, पण छोटासा किस्सा. माझा एक शेजारी होता. मी जेव्हा 5वीत होतो त्यावेळेस त्याने गाडी घेतली नवीन. मी, माझा शेजारीचा मुलगा आणि माझा भाऊ तर माझा जीव आहे. आम्ही 3 जण प्लॅन केला की दुसऱ्याच दिवशी त्याच्या गाडीचा टेस्ट ड्राईव्ह घ्यायची. बसलो आम्ही गाडीवर दुसऱ्याच दिवशी आणि आम्ही निघालो नागपूर ते पुण्यासाठी. पण आमची गाडी भाऊ याचे छत्रपती संभाजीनगरला ऍक्सिडेंट झाला आमचा. आणि आम्ही पहिले अशी व्यक्ती होतो जे आम्ही आमचीच गाडी सोडून 3 जण 3 डायरेक्शनला पळालो. तो इकडे. आणि मला हे गोष्ट तर कन्फर्म होती की पोलीस एवढा लवकर येत नाही जेवढा लवकर माझ्या शेजारी माझ्या घरी येईल. तर मला ही गोष्ट माहिती होती की माझा कार्यक्रम तर होणार आहे घरी, पण तो कसा किती वेळ लागेल, कसं कोणतीही गोष्ट मर्यादित वेळेवर झाली तर ते चांगली वाटते. मी पूर्ण प्लॅन मध्ये की आज मला कसं वाजवणार जाणार आहे. शेजारी आला माझ्या घरी, त्यांनी माझ्या पप्पाला सगळी गाथा सांगितली. आणि नंतर त्यांनी एक अशी लास्ट लाईन म्हटली भाऊ की माझ्या मनाला लागली. काय, गाडीला काही झालं असतं चाललं असतं, पण नाही सॉरी गाडीला काही झालं असतं चाललं असतं, पण तुमच्या मुलाला काही नाही झाला पाहिजे. मी म्हटलं तुझ्या बायकोच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे, खरंच तू मनापासून म्हणून राहिला काय काही यार. बरं ठीक आहे. आता जसा वय वाढत गेला तर 10वी नंतर आम्ही मित्र सगळेजण आम्ही एक प्लॅन बनवला की मॅगीचा पार्टी करायची मॅगी पार्टी छोटीशी. पण मी हे विसरलो की जेव्हा मी माझ्या मित्रांकडनं काही अपेक्षा केल्या त्यांनी हर वेळेस मला चुकीचं ठरवलं यार. हर वेळेस काही अपेक्षा करू दे. तर बघा, मॅगीचा प्लॅन बनला, मस्तपैकी दिवस ठरल्याप्रमाणे सगळं काही एकदम पद्धतशीर व्हायला लागलं. आणि जसं एक गावातली टेकडी तर राहतेच जिथं आपण सगळेजण लहानपणी खेळत होतो. हालाकी दिवसातून 4 वेळा जात होतो त्या टेकडीवर, पण त्या दिवशी आमची फिलिंग एकदम वेगळी होती. असं वाटू राहिलं की आम्ही जसं माउंट एव्हरेस्टच्या वर ट्रेकिंग करत आहे. तर आम्हाला त्या दिवशी वाटलं की आमचं गाव यार किती सुंदर आहे आपलं गाव. वा, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बरं, मग पोहोचलो. आणि आमचा एक मित्र होता शुभम नावाच्या पोरावर कधीच विश्वास नाही ठेवायचा. त्याच्यावर आम्ही हे जिम्मेदारी दिली होती की प्लेट आण, चमचा वगैरे आण. मॅगीची जिम्मेदारी माझ्याकडे होती, ते मी चांगल्या प्रकारे पार पाडली. मी मॅगीचे पॅकेट्स आणले आणि सगळी सामग्री आम्ही ठेवली, गंज वगैरे. मॅगी टाकली, मसाला टाकला. एक जण त्यातली एक मित्र माझा घेऊन आला काहीतरी हातात. रितेश हा हे घे. हा दे बाबू. काय, कढीपत्ता? अबे हा, पण म्हणजे कुकिंगचं एवढं ज्ञान नाही आहे. पण यार एवढंही नाही आहे की मी दुधात मिरची पावडर टाकणार. बरं ठीक आहे. मग आम्ही एकदम जेलरच्या कैदीसारखा आम्ही वाट पाहून राहिलो की कधी येते शुभम आला एकदम हिरो सारखा निहत्ता. माझी अपेक्षा एकदम चुकीची ठरली मित्रा. मग मी एकदम रणवीर कपूर सारखी वॉक करत निघालो त्या मैफिलीतून. आणि मी ते मैफिल कधीच सजवली नाही. बरं, जसं वय वाढत गेलं, मुलं म्हणतात की मॅच्युअर होते, लोक म्हणते की मॅच्युरिटी येते. मला तर आजपर्यंत कधी नाही असं वाटलं. माझे मित्र मला बघून आणि माझ्या मित्रांना बघून मला असं आजपर्यंत कधी नाही वाटलं की मॅच्युरिटी होती म्हणून. 12वीतली गोष्ट आहे. मॅडम सोमरे मॅम, हा जो टॉपिक आहे थोडा हलक्यात का, तुम्ही सिरियस नका घेऊ प्लीज. मॅडम 12वीतली गोष्ट आहे. मॅडम सोमरे एकदम इंटरेस्टिंग टॉपिक, इंटरेस्टिंग तर नाही म्हणू शकत, कामाचा टॉपिक शिकवत आहे, सिलेबस रिलेटेड. माझे 2 मित्र, एक इथं बसलाय आणि यांच्या गोष्टी कोणत्या थोड्याशा चालू होत्या, पण मी एवढं लक्ष नाही दिले. मग ह्या म्हणते बिर्याणी लावून टाकते का नाही. अबे हा ठीक आहे, तुझा मुद्दा कामाचा आहे, पण हिचा इथं का संबंध आहे. मग ह्या म्हणते की नाही टाकत, ह्या म्हणते टाक, ह्या म्हणते नाही टाकत, ह्या म्हणते टाकते. अबे एवढा भांडणं, एवढे सिरियस तुम्ही कमसे कम तुमच्या करिअरसाठी असते तर आजपर्यंत नाही प्रगती एवढी नसती केली, पण थोडाफार फरक पडला असता. कारण की माझेच मित्र आहे.
बरं ठीक आहे, यांचे भांडणं चालू. हा म्हणते टाकते, हा म्हणते टाकत नाही, हा म्हणते टाकते, हा म्हणते टाकत नाही. लवंग लवंग बिर्याणीत लवंग टाकते भाऊ, मला माहित नाही. मग यानं मला विचारलं, माझ्यासारख्या जिम्मेदार व्यक्तीला विचारलं, रितेश सांग बिर्याणीत लवंग टाकते का नाही. अबे आता यायला कुठून सांगू, मला तर फक्त गॅसवर पाणी गरम करता येते. जास्तीत जास्त मॅगी बनवता येते. मॅगी अशी बनवता येते की ते फक्त मीच खाऊ शकतो. कुत्र्याला टाकली थोडी वाज घेऊन चालला जाईल. आणि त्यानं मला विचारलंय, पण मी थोडीशी हिंमत केली. हा भाऊ टाकते टाकते. बरं मग यांची भांडणं वाढत गेले. मग हा हा आणि मी याची भांडणं चालू झाली. याची भांडणं झाले, आमची चालू झाली. मॅडमनं बघितलं, उठ मावरे, मला सुटवलं. मॅडम इथे काय झालं, आता काय सांगू मॅडमला, हे दोघं बिर्याणीसाठी भांडून राहिले. मग दोघे तिघे जण उठलो, पण हा घडी तरी ठाम आहे, त्याच्या वाक्यावर ठाम आहे. तुम्हाला पहिले सांगितलं होतं, ऐकलं असतं मॅम आता तर आज उभं नसतो. मॅम म्हटलं डायरेक्ट मॅडमला विचारून गेले बे, कदाचित मॅडमला एक्सपिरियन्स असेल. आकलून दिलं यार वर्गाच्या बाहेर. बरं ठीक आहे, आता आपण मुलीचा आणि मुलांचा डिफरन्स बघू. की मुलगी एक काम जेवढा सरळ पद्धतीने करते, आम्ही तेवढा सरळ पद्धतीने करतो, त्याच मेंटॅलिटीने करतो, त्याच स्ट्रॅटेजीने करतो. पण तो देवाचा श्राप आहे का आशीर्वाद आहे ते काम लेखा चुकूनच जाते. अरे यार कोण सगळं होऊन जाते काय, त्याच मेंटॅलिटीने करतो, त्याच इंटेन्शन. मुलगी जाते ड्रेस घ्यायला, यार माझा हा आउटफिट आहे, माझी सॅन्डल त्याच कलरची राहिली, माझी इयरिंग मेकअप वगैरे. बापरे. मी जातो दुकानात, एकटा गेलो दुकानात, गेलो काउंटरवर एक शर्ट पडलं होतं. गेलो मी आणि माझा मित्र, भाऊ शर्ट वा किती मस्त आहे बे. मित्राला दाखवलं, चांगला आहे का, एकच नंबर भाऊ. मित्राला तर माहितच आहे, एकच नंबर भाऊ. बरं पाहिलं, सांग किती दिलं, पॅक कर. तो म्हणते सर दिलं असतं, पण हे तर कस्टमरचा आहे, तो आतनं चेंज करायला गेला. अरे यार काय करावं यार. घेतलं की नाही रे मग. बरं मग नंतर मुलींच्या अशा काही गोष्टी असते जे मुला बी हे करू शकत नाही. बरं ठीक आहे, तो नंतरचा विषय आहे. मुलींच्या ट्रिप बघून घेऊ आपण. ठीक आहे, मुलींचा ट्रिप राहते, मुलींचा एकदम बजेट राहते की 15,000 आपलं सगळं ओव्हरऑल झालं पाहिजे. मुलांचाही तेवढाच राहते, पण मुलांवर सध्याच नाही जाऊ आपण. मुलींचा एक ट्रिप प्लॅन राहते, आपण या वेळेला इथं पोहोचलो पाहिजे, एवढ्या वेळ आपण इथं घालू, असं करू, फोटो काढू, रील काढू. ठीक आहे, आणि त्यांचा राऊंड फिगर 15,000 म्हटलं तर 15,000च होते. आम्ही आमची ट्रिप प्लॅन करतो, रात्र माहितच नसते आम्हाला कुठं घालायची आहे, सकाळी माहित नसते कुठं जायचं आहे, मग एका घंट्या पहिले आम्हाला माहित पडते कुठं तरी जायचं आहे. मग आम्ही त्याच हिशोबाने निघून जातो, आणि आमचाही बजेट 15,000च असते, पण तो घरी ये बनते यार 30,000 कसा होऊन जाते. हो यार. आणि सगळ्याजवळ एक कॉमन आन्सर त्या मित्रांजवळ एकदम, म्हणजे ओनर विचारते ना एवढे पैसे गेले कुठं 15,000 एक्स्ट्रा. निर्लज्जपणे खोटे बोलतात. गाडीचा टायर पंक्चर नाही झाला काय, डिझेल नाही टाकलं काय. अबे हा पण 15,000चं डिझेल, 15,000चं टायर. हा सरकार ठीक आहे जीएसटी लावते, एवढी बी नाही लावत ना यार. निर्लज्जपणे खोटे बोलतात. ठीक आहे, आता थोडस आपण सोशल मीडियाच्या गोष्टी बोलू. ठीक आहे सर, बोलत आहे काय. नाही रे नाही. ठीक आहे, सोशल मीडियाच्या गोष्टी बोलू. चला मला एक चांगल्यानं उत्तर द्या. एक प्रश्न आहे माझ्या पहिले मुलींसाठी. तुम्ही इंस्टाग्रामच्या बायो मध्ये केक मर्डर ठीक आहे, विश मी ऑन ठीक आहे, बरं ठीक आहे, लॉग इन टू वर्ड ही ठीक आहे, पण एक ग्रँड एंट्री काय आहे. काय झालं होतं असं, म्हणजे भारताच्या जीडीपीत काही फरक पडला होता का, की काही फायर शो झाला होता जसा आपल्या कॉन्सर्ट मध्ये झाला, की त्या हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जन्माला आले त्याची रँक वाढली का एकदम, की नाही यांचा जन्म झाला आता तर हे फर्स्ट नंबरचा झाला. कोणी काय उत्तर देऊ शकते हातवर करून, की हा क्वेश्चन मी माझ्यासोबतच मातीत जाणार आहे. नाही, याचं पण उत्तर नाही भेटणार मला. ओके ठीक आहे. नंतर तर मला एक खरं बरोबर गोष्ट सांगा. आता या पोरासाठी प्रश्न आहे, खरं खरं सांगा की पोरीच्या नावानं फेक आयडी कोण कोण युज करते. हात वरती करा. तू रितेश बाबरे. बाबा बाबा आपल्यासाठी नरकातली सोपे टाकल्या सोपे, आणि आपल्याला प्रीमियम फॅसिलिटी प्रोव्हाइड होणार आहे, हे लिहून घे भेटू वरत. सांगू कसं, माझी एक आयडी होती, त्याचा मोठो वेगळा आहे, आणि मुलींचं दुःख मी समजू शकतो, कारण की त्यांना एका हप्त्यात 10 DM येते. एवढा तर कचरा जमा होत नाही जेवढे DM जमा होते. सांगतो कसं, मी एक हँडल करतो,
एक इंस्टाग्राम आयडी जे मुलीच्या नावाने फेक आहे, पण त्याचा मोठो वेगळा आहे. हा मोठो वेगळा आहे, तो नाही आहे. जो तुम्ही समजत आहे तो नाही आहे. तर माझ्या एरियातला एक मुलगा होता ज्याला 10वी पर्यंत ठीकठाक शिक्षण झालं होतं त्याचं, पण त्याला तेवढी इंग्लिश चांगली जमत नव्हती. आणि त्याचा विषय असा होता, तो रॅन्डम मुलींना फॉलो करायचा, त्यांना मेसेज करायचा. तर आम्ही मित्रांनी प्लॅन बनवला. एका प्रकारे हे समज बाबा तू, हे समाजसेवा आहे. लोकांना जागृत करायची, हे समाजसेवा आहे भाई, मजाक नाही आहे. तर त्याने माझी पण आयडी शोधली, फेक वाली. त्याला हे नाही माहित की ते मी ऑपरेट करत आहे. त्याने माझी आयडी शोधली, मला मेसेज केला. अच्छा, काही तर असे खतरनाक नमुने आहे. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. अबे त्या प्रोफाईलवर माझी एक पण पिक्चर नाही आहे ना. प्रोफाईल पिक्चर पुरी नाही, सॉरी, पोस्ट तर एक बी नाही आहे. प्रोफाईल पिक्चर गुगलवरून चोरलेली आहे, ते पूर्ण ब्लर आहे. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. बरं ठीक आहे. मग मित्राचा विषय, मित्राने मेसेज केला मला हे म्हणून. मी त्याच्यासोबत चॅटिंग सुरुवात केली. 1.5 महिना चॅटिंग केली, रोज डेली. आणि तो नीच यार, मला तुम्ही म्हणसाल की किती तू असा व्यक्ती आहे, एक मित्र म्हणून कदाचित मी तिथे अपयशी ठरलो असेल. तो इथे बसलाय, मी इथे बसलाय, मी त्याच्यासोबत इच्छित चॅटिंग करत आहे. आणि तो मला स्वतः दाखवते, रितेश पाहिजे काय म्हणताय. आणि कारण चॅटिंग मीच करत जाऊ. मी स्वतः त्याला, मी पहिले सांगितले की त्याला इंग्लिश तेवढी जमत नव्हती. मी स्वतः त्याच्यासोबत चॅटिंग करत आहे. आणि तो किती खुश आहे. त्याने एका दिवशी पहिले पार्टी दिली मध्ये. यार तू माझं काम करून देत आहे यार. मग मला वाटलं 1.5 महिना झाला. मला वाटलं नाही यार, आता लय झालं. एक तर मी रोज काय बोलून राहतो माहिती आहे का, हे अंदरची गोष्ट आहे. मी काय म्हणून राहतो त्याला माहिती आहे का, हो मी जेवली, हो मी कॉलेजवरून आली, हो मी करत आहे. काय अबे ह्या गेला खड्ड्यात, याच्या नंतर माझ्या काही नाही होऊन जा. नाही, आता हा विषय बंद करायला लागते भाऊ. तर मग चांगला एक दिवस ठरवला. याची बर्बादी तर होणार होती त्या दिवशी. तर मी म्हटलं याची बर्बादी मी एकटा कोण पाहू. मी 4 जण अजून घेऊन गेलो माझ्यासोबत. 4 जण न्यायचा तो वेगळा एक विषय होता. ठीक आहे. मग आम्ही गेलो तपाडे सिटी सेंटर, माहिती असेल सगळ्यांना. तिथे गेलो, डेट ठरली आमची डेट ठरली 2 जणांची. बापरे. गेलो तिथं, आम्ही बसलो. माझ्या दुसऱ्या मित्राने त्याला आवाज दिला. हा आला एकदम शाहरुख खान म्हणून. त्याला वाटलं हिरोईनच्या रोमांस मध्ये विलन कुठून आले. अरे यार. ठीक आहे, बसलो. त्याच्या बाजूने 2 जण बसवले, माझ्या बाजूने 2 जण बसवले. मी म्हटलं हे तर पब्लिक प्लेस आहे, इथे हा म्हणजे हात नाही उचलू शकत. जे हाती आले ते उचलून फेकून मारी. तरी मी हिंमत केली. एकदम निर्मळ, एकदम कोमल, एकदम प्रामाणिक वे मध्ये मी त्याला म्हणजे म्हटलं असं की भावा, तू गेल्या 1.5 महिन्यापासून ज्या शिजुका सोबत बोलत आहे, ते शिजुका नाही रे, तो सुनियो आहे. आणि तो सुनियो मी होय. त्याला तरी भरोसा नाही आला. अरे भाई, 1.5 वर्ष लोकांचे वर्षाचे एका सेकंडात, तो तरी 1.5 वर्षाचा होतो. ठीक आहे, चला एक शेवटचा टॉपिक घेऊ, लग्न. अबे ग्लो तर बाय चेहऱ्यावर तिच्या. अबे एवढा तर ऑल क्लिअर झालं, तेव्हाही नाही घातला तू, तेव्हाही खुश नाही झालता एवढा. बॅक लागले, सॉरी बाबा, मी माझा शब्द परत घेतो. अच्छा, फक्त एवढंच सांगू शकतो, टाइम झाला तर. म्हणजे फक्त एका प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं की ऍटलिस्ट लोक सेम कास्ट मध्ये लव्ह मॅरेज कशी करते. म्हणजे हे जेव्हा शिकारवर निघते तेव्हा व्हेरायटी पाहिजे काय. म्हणजे ही गोष्ट समजली, सेम कास्ट मध्ये लव्ह मॅरेज कसं पॉसिबल आहे बे. मग म्हणजे ही गोष्ट समजली. मी 2-3 लग्नात गेलो की घरच्यांना प्रोडक्ट डिफेक्टिव्ह असली तरी चालते, पण त्याच कंपनीचं पाहिजे. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या सगळ्यांच्या एक नातेवाईक तर असतोच. एक नातेवाईक असते, त्याला एवढी घाई असते की तो जेव्हा तुम्हाला विचारते बाबा काय चालू आहे, मी म्हणतो फार्मसी चालू आहे. हो फार्मसी चालू आहे काय. त्याला एवढी एक्साइटमेंट असते की जसा की पहिला पगार आला मी त्याच्या चरणात ठेवणार आहे. अब एवढी एक्साइटमेंट मला बी नाही ना. एकदम म्हणजे असं दाखवून देते की काय, हा यार ठीक आहे भाई, आपलं हे. माझ्या या कॉलेजमध्ये पण खूप सारे असे किस्से झाले आहे. सांगा एखादा सांगू. हो सांग. अच्छा, तुम्हाला मजा येईल मॅम, तुम्हाला मजा येईल ना. पण सॉरी मॅम, तुमच्या पर्सनल हॅपीनेस साठी माझं करिअर दावून लावू शकत. अरे तर एवढं बोलून स्टॉप घेतो. पुढचे काही नंतर बोलू. तर कोणाला हर्ट झाले असेल, कोणाला पर्सनल झाले असेल तर मी मनापासून माफी मागतो. धन्यवाद.